कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात आलाय, मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाहीये। अधिसूचना अपलोड न झाल्यानं कांद्याचा माल जेएनपीटीवर अद्यापही अडकून आहे। अधिसूचना अपलोड न झाल्यानं सध्या या अडचणी येत आहेत। संपूर्ण जगभरात ज्या नाशिकचा कांदा निर्यात केला जातो त्या नाशिकच्या बाजारपेठांमध्ये सध्या कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे। काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की 1 एप्रिलपासून कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात येईल। प्रत्यक्षात आज 1 एप्रिल असली तरी त्या संदर्भातलं कुठलंही नोटिफिकेशन हे सिस्टीमवर अपडेट झालेलं नाहीये। परिणामी या एकूणच नियमाची अंमलबजावणी झाली आहे की नाही याबाबत फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे आणि त्यामुळेच आता जेएनपीटीवर देखील व्यापाऱ्यांचे ट्रक कंटेनर जे आहेत ते थांबून राहिलेले आहेत। त्यामुळे किमान उच्च स्तरावर या संदर्भात तातडीनं हालचाल होऊन सॉफ्टवेअरमध्ये या संदर्भातलं नोटिफिकेशन अपडेट व्हावं एवढीच शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।